सत्कार म्हणजे बंधुभावाचा आणि सर्व धर्म समभावाचा आदर्श असल्याचं प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार यांनी केलंय। कुल जमाते तंजीम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परीस सुरेश गायकवाड आणि मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या वैष्णवी राम गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी अबूबकर नदाफ यांचा सत्कार KMC गार्डन येथे मौलाना ताहिर बेग यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पार पडला। महाराष्ट्र में सेकंड पोजीशन इन्होंने हासिल की है। इनका भी यहाँ पर जो जोरदार तालियों से इस्तकबाल किया जाए। मैं मौलाना ताहिर बेग से और बाकी मेहमानान से दरख्वास्त करता हूँ कि वो इनकी खिदमत में फूलों का नजराना पेश करें। सोलापुर की नाक ऊंचा करने का मकाम है, जोरदार तालियों से इस्तकबाल कीजिए। सोलापूर शहर हे एकात्मतेचा संदेश देणारे शहर आहे। मागील 2 वर्षांपासून शहरात विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने राबवले जातात। यातीलच एक आजचा कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी विचारातून कृतीतून दाखवून दिले। ज्ञानाला जसे जात धर्म पंथ नसते म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव करण्यात आला। हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे, याचा अभिमान वाटतो असे मत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केले। सत्कार केला हे या कार्यक्रमाचं एक छोटीशी ऑब्जेक्टिव्ह आहे, पण मोठी ऑब्जेक्टिव्ह आहे जे मुले आता तुमच्या सक्सेस बघून तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन तुमच्या मार्गात मागे लागणारे जे पोरी आहे त्यांच्यासाठी हे कार्यक्रम आहे। ते आयोजन केल्याबद्दल आपलं सर्वांना अभिनंदन। अँड परीस त्यांचे जे एक लेगसी सांगितलेलं आहे अँड यू हॅव लिव्ड अप टू द लेगसी। कंग्रॅच्युलेशन्स टू यू। ऑन द सेम नोट वैष्णवी म्हणताना ते जे एक जनरेशनल लीप घेतलेलं आहे, हे सर्वांच्या मनात असं आहे माझ्या आईवडीलपेक्षा काहीतरी जास्ती अचीव करायचे। ते जनरेशन टू जनरेशन असेल। आता माझ्या वैयक्तिक बॅकग्राऊंड बघितलंही तसं आहे आणि हे स्ट्रीम चूज करण्याच्या मागे कारण पण ते एक कारण होतं। से फॉर एक्झाम्पल कोणी आता कलेक्टर ऑफिसला क्लरिकल स्टाफ आहे किंवा माझ्या डिपार्टमेंटला कोणी कॉन्स्टेबल आहे, त्यांच्या मुले जे बघतात। आता माझ्या कॉन्स्टेबलचा मुलगा आता ते रिटायर होताना ते ASI म्हणून रिटायर होत आहे। ते ASI असताना कोणी PI आला API आला, त्यांचे वडील त्यांना सॅल्यूट करतात। म्हणजे यांना असं वाटत आहे माझ्या वयाचा आहे किंवा माझ्यापेक्षा कमी वयाचा आहे तरी माझ्या वडील त्यांना सॅल्यूट करतात। सो त्यांच्या जनरेशनल जंप जे आहे ते पुढच्या पिढी यापेक्षा आणखी बेटर जायची। म्हणजे मला कमीत कमी पहिला PSI डायरेक्ट रिक्रूट व्हायची, त्यापेक्षा बेटर अचीव करायची डायरेक्ट DYSPला जावं किंवा ॲज ऑन डेट इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसला आता पोलीस डिपार्टमेंटला बघितलं तर UPSC करून डायरेक्ट IPS ऑफिसर बनला। माझ्या वडिलांचा बॉस पण त्यांना सॅल्यूट करणार। सो अशा एक समांतर ऑपॉर्च्युनिटी जी आहे सर्वांना, आता परीसच्या बॅकग्राऊंडलाही तेच ऑपॉर्च्युनिटी आहे, वैष्णवीच्या बॅकग्राऊंडलाही तेच ऑपॉर्च्युनिटी आहे। एकच एक्झाम, गेमचे रूल सर्वांना माहिती आहे अगोदर, तुम्हाला दिलेले आहे रूल्स, आता खेळा। ज्यांनी इफेक्टिव्ह हार्डवर्क केलेलं आहे त्यांना नक्की रिझल्ट मिळणार आहे। सो आता दोघांच्या बॅकग्राऊंड वेगळं वेगळं आहे, पण ते दोन्ही लढलं आणि दोघांना आता यश मिळालेलं आहे। हे इन्स्पिरेशन बाकी लोकांना पाहिजे। आता बाकी जे आमच्या यंगस्टर्स आहेत, बाकी काय नाही, वैष्णवी असो परीस असो, माझ्या वडील फलाना होतो त्यामुळे मला हे मिळालं असं नाही आहे, आणि मी फलाना माणूसांना इथं भेटून आला त्यांच्याकडून शिफारस मिळाला त्यामुळे मला मिळाला असं नाही आहे। त्यांच्या वैयक्तिक ज्यांनी कष्ट केलं, ज्यांनी अभ्यास केला, त्यांचं शिक्षण जे आहे त्याचं फल आहे। आता हे मेसेज बाकी यंगस्टर्सला जाणे आवश्यकता आहे। आता तुम्ही
काही तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल घेणदेण नाही आहे. तुम्ही कष्ट करा, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. ते कुठलाही स्ट्रीम असो, जसं वैष्णवीने म्हटलं इतर करिअर चूज केलं तिथेही असो. महत्त्वाचे आहे शिक्षणाचे जे महत्त्व जे आहे ते कळलं पाहिजे. आणि काय असा कळता ना कळता काही गर्दीसोबत गेलं, तिथं काही छोटपुट घटना घडलं आणि नावावर काय एफ.आय.आर. दर्ज झाला, ते हे जे पूर्ण स्वप्न जे आहे पूर्ण आता गायब होतं. तशा काही लफड्या बांगडीत जाऊ नये. आपलं घरचे पोरं जे आहे, तुमच्या आई वडिलांचे जे स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही गंभीरपणे तयार राहायला पाहिजे आणि उभं राहायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड क्रिएट न होता तुम्ही त्या रेकॉर्डच्या टेबलच्या या बाजूला बसण्याच्या पोझिशनला यायला पाहिजे, असा अपेक्षा आहे. आणि त्यासाठी जे सीडिंग्स करायची, त्यासाठी याचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. सो आपण दोघं जणांनी सोलापूरचं नाव उच्चावलेलं आहे. आणि ॲज अ सिनियर इन सर्व्हिसेस वैयक्तिक रीतीने आपल्याला माझ्या जस्ट फ्यू टिप्स मे बी यू आणि आत्ता आपण सर्व्हिसला आलेला आहे. हे जे तुमच्या सर्व्हिसला मे बी यू कॅन कॉल इट असं हनीमून पिरियड, आता प्रोबेशन पिरियडपर्यंत यू कॅन एन्जॉय युअर सेल्फ. देन नंतर तुमच्या हातावर जेव्हा इंडिपेंडेंट चार्ज देणार आहे तेव्हापासून ॲक्च्युअल काम सुरू होत आहे. सो हे आता सर्व ठिकाणी तुम्ही कंग्रॅच्युलेटरी मेसेजेस, सत्कार, न्यूजपेपरला आता चॅनल विनल इंटरव्ह्यू, हे सर्व आता एन्जॉय करून घ्या. आणि यात तुम्हाला एक हाई मिळणार आहे, आय हॅव डन समथिंग, आय हॅव अचीव्ड समथिंग. पण जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंट चार्ज. माफ़ी मांगना चाहता हूँ, थोड़ा लेट हो गया आने को. सोलापुर यूनिवर्सिटी में वो फायर स्टेशन था. तो सबसे पहले कहना चाहूँगा सभी भाइयों को कि हमको कामयाबी क्यों मिलती है, इसके बारे में अगर हम सोचें तो सबसे बड़ा हाथ उसमें जो रहता है हमारे माँ बाप का, बराबर है. तो जो अब देख रहे हैं वो मतलब सादे माँ बाप नहीं है. जैसा महाराष्ट्र शासन है ना, उससे ज्यादा बैकअप, स्ट्रॉन्ग बैकअप वाले माँ बाप है मेरे. तो उनको देख के जब मैं छोटा था, बचपन से मेरे आजोबा जो थे वो तहसीलदार थे. उसके बाद मेरी माँ जो है वो भी समाज कार्य में है और उपनेता भी है. उसके बाद मेरे जो फादर है वो भी वकील है, वो भी समाज कार्य करते हैं. उसके बाद मेरी मिसेस जो है वो डॉक्टर है, वो भी गरीबों को इलाज करती है, उनका दर्द दूर करती है. और इनको देख देख के मैं इस पे आ गया कि अब दूसरा और कोई काम नहीं करना है, सिर्फ लोगों का काम करना है. और एक चीज है कि मैं जो सक्सेसफुल हो गए या जो भी कामयाब हो गए उनका तो ठीक है, आपने ये बुके दिया, ये सब किया, इनको बहुत सारा कुछ मिल जाएगा भविष्य में भी. लेकिन जो पास नहीं हुए इस एग्जाम में, उनके बारे में और उनके लिए कुछ कहना चाहूँगा. क्योंकि कैसा है, हम सिर्फ कामयाबी देखते हैं, कामयाबी के पीछे जो तकलीफें हैं उनको नहीं देखते. कि जो कैंडिडेट था, सपोज ओपन का है, कौन से भी कैटेगरी का है, 1560 कैंडिडेट थे. बहुत 1560 लोगों ने मेहनत की थी, इक्विवेलेंट मेहनत की थी. लेकिन कुछ मार्क्स से एक का होता है, एक का नहीं होता. इसमें उसका दोष नहीं है, उस कैंडिडेट का जिसने वो रैंक नहीं अचीव की. वो उसको ये समझना चाहिए कि एक लॉ ऑफ लिमिटेशन है. क्योंकि सरकार में हम लिमिटेड पोजीशंस रखते हैं. और एक चीज याद रखनी चाहिए कि कल का दिन हर किसी के लिए नया है. कल का दिन किसके लिए है, क्या बन के आएगा, ये किसको पता नहीं, सरप्राइज रहता है. ये अगर चीज हम दिमाग में डालें कि वेट टिल टुमारो, तो बहुत सारे जो बच्चे डिप्रेस होते हैं या ऐसे कदम उठाते हैं जो उठाना नहीं चाहिए, उनके लिए, उनके माँ बाप के लिए
यही बोलूंगा कि अगला दिन आपका भी हो सकता है, अपॉर्चुनिटी आ सकती है, सिर्फ उधर तक रुको। क्योंकि मैंने क्या किया था, मैंने इस एमपीएससी में जितनी पढ़ाई की है ना, उससे भी बहुत ज्यादा पढ़ाई इसके पहले अटेम्प्ट में की थी, लेकिन 2 मार्क से 3 मार्क से वो चूक गया। फिर भी मुझे इतनी तकलीफ हो गई, 3 महीने मेरी पढ़ाई नहीं हुई। लेकिन यही चीज दिमाग में एक बार बैठ गई थी कि कुछ तो कारण रहेगा कि मेरा नहीं हुआ, और वो आज समझ में आया जब इधर स्टेज पे हो कि ये कारण था। तो कैसा पर्पस रहता है, हर एक चीज के पीछे एक कारण रहता है, वो ढूंढना चाहिए हर लोगों को। ऐसा नहीं है कि एक बार आप फेल हो गए तो हर बार फेल हो जाएंगे। एक नियम है खेल का, कौन सा भी खेल रखे ना, तो क्रिकेट खेलो, बैडमिंटन खेलो, फुटबॉल खेलो, एक कंपलसरी नियम है हर एक खेल का। क्या है वो नियम? ग्राउंड पे आना पड़ेगा भाई। अगर तुम ग्राउंड पे ही नहीं आओगे तो क्या खेल खेलोगे, क्या जीतोगे? और ग्राउंड छोड़ के जाओगे तो कैसी जीत मिलेगी? इसलिए आप उधर गिरो, पढ़ो, कुछ भी करो, लेकिन ग्राउंड पे टिके रहो। आज नहीं तो कल आपका दिन आएगा। और यही चीज मेरे सबको बतानी थी जो भी फेल हो गए, कि वेट टिल टुमारो। और बाद में एक शेर से ही खत्म करूंगा, बहुत समय नहीं लूंगा, बहुत बड़े बड़े लोग हैं मेरे से भी, उनको भी बोलना है। तो एक शेर है कि ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष, ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष, तो क्या ही मजा है यारो जीने में। बड़े बड़े तूफान भी थम जाएंगे दोस्तों अगर आग लगी हो सीने में। और याप्रसंगी मंचावर प्राचार्य दलाल, निवृत्त पोलीस उपअधीक्षक इक्बाल शेख, गुणवंतांचे पालक, शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, जेलरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत आदी उपस्थित होते। याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, मतीन बागवान, युवराज पवार, याकूब मंगलगिरी, अलीम सय्यद, समीउल्लाह शेख, हासिब नदाफ, राजा बागवान, मुजीब सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, अजित कोटी, लतीफ शब्दी, वाहिद विजापुरे, हेमंत ढवळशंख, फयाज बागवान, इम्तियाज कमिशनर, फारूक मडगे, इलियास आदिल, शफीक रजबरे, राजू हुंडेकरी, मुबीन शेख, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्यूम मुहोळकर, वाहिद तांबोडी, हारिश शेख, बाबा शेख, रुस्तुम शेख, सिकंदर नदाफ, इरफान शेख आदी उपस्थित होते।